आम्ही अमर कसे होणार? देह नाशवंत आहे. त्यामुळं आम्ही अमर व्हायला पाहिजे असेल तर कर्म असं करायचं की आमची आठवण मागच्या लोकांना राहिली पाहिजे. मागच्या लोकांना म्हणजे समाजाला राहू दे, पण आपल्या घरातल्या तरी पुढच्या पिढीनं म्हटलं पाहिजे, आजी होती खूप नामस्मरण करायची, तिचे आशीर्वाद बरं आमचं चांगलं आहे. पुढच्या पिढीनं म्हणावं, आजी होती खूप नामस्मरण करायची, कशात लक्ष नसायचं, काय हातात माळ असायची आणि तिच्यामुळे आमचं सगळं चांगलं आहे असं म्हणावं ना पुढच्या पिढीनं. काय पुढच्या पिढीनं असं म्हणावं, काय करून ठेवलंय बघा आम्हाला भोगावं लागलंय असं म्हणावं. आपल्याला चॉईस आहे सगळ्या, बरं काय, बुद्धी दिली त्यामुळे चॉईस सगळ्याला ठेवलाय, काय करायचं ते तुझं तू बघ. नामस्मरण इतकी श्रेष्ठ साधना सांगितली. ओम नमः शिवाय म्हणत असताना ज्या वेळेला ज्या देवतेचं नामस्मरण करतो त्या देवतेशी डायरेक्ट संबंध येतो, लक्षात ठेवा.